प्रभाग क्रमांक 15 पर चुनाव के लिए उपस्थित हमारे ज्येष्ठ नेता और एमएलए संजय जी केलकर, निरंजन जी डावकरे, यहाँ के लोकप्रिय उम्मीदवार अमित सरैया जी, अनिता यादव जी, सुरेश कांबळे जी और हमारे एकनाथ जी, नरेश जी मस्के आलेले आहेत, त्यांचं मी हार्दिक स्वागत करतो। और हमारे कार्य सम्राट विभाग प्रमुख और माजी नगर सेवक एकनाथ जी भोईर की सुषा, यज्ञा राजेश भोईर जी, यज्ञा यज्ञेश भोईर जी, भोईर मैडम, सभी उम्मीदवार आपके सामने रखे गए हैं। कमल निशानी तीर कमान, जय श्री राम, जय श्री राम, इतना ही मैं बोलूंगा। और आपसे गुजारिश करूंगा कि आप इतने सालों से हमेशा भारतीय जनता पार्टी और शिवसेना महायुति के गठबंधन के साथ रहे हैं। पिछले बार भी गठबंधन नहीं था, फिर भी एक शिवसेना का उम्मीदवार एकनाथ जी के रूप से यहाँ पर चुन के आया और 3 भाजपा के उम्मीदवार चुन के आए थे। इस बार भी वही कॉम्बिनेशन वापस आपके सामने रखा है और युति भी है। तो मुझे ऐसा लगता है कि सामने किसी की कोई मजाल नहीं है कि इस महायुति को कोई गिरा पाए। यहाँ की ताकत सालों से हम लोग देख रहे हैं कि शिंदे साहब की विधानसभा का मतदार संघ भी है, भारतीय जनता पार्टी की अच्छी नींव है और आप सभी लोग यहाँ पे भारतीय जनता पार्टी की विचारधारा से भी बंधे हुए हैं। मैं इतनी गुजारिश करूंगा कि आने वाले दिनों में आपकी समस्याओं को सुलझाने के लिए फिर एक बार आप महायुति के उम्मीदवारों को वोट दीजिए। आपके यहाँ पर बहुत से काम हुए हैं, जैसे यज्ञानी जी ने बताया कि मंदिर हो, सभागृह हो, रास्ते हो, शमशान हो, गार्डन हो, ऐसे चीजों, ऐसे सभी सुविधाओं का यहाँ पे व्यवस्था की गई है। लेकिन उसके अलावा और भी सुविधा चाहिए। आदमी को कभी संतुष्ट नहीं होना चाहिए। व्यक्तिगत जीवन में शायद वो संतुष्ट हो पाएगा, लेकिन सार्वजनिक जीवन में उसको विकास के बारे में संतुष्ट नहीं होना चाहिए और विकास होना चाहिए। जितना विकास होगा हमारी तरक्की होगी, हमारी आने वाली पीढ़ी उसका लाभ लेकर पढ़ लिख के और आगे जाएगी। ये हमारा मकसद है और इसके लिए हमारे रहने की स्थिति, हमारे आजू बाजू की रस्तों की, पानी की, लाइट की, गटरों की सब व्यवस्था बहुत अच्छी तरीके से होनी चाहिए, जिसके कारण हमारा आरोग्य अच्छा रहे और हम लोग आगे तरक्की कर पाए। मैं आपको पूरा विश्वास दिलाता हूँ, फिर एक बार महायुति की सरकार इस महानगर पालिका में आने के बाद आपके विकास का, विभाग का पूरा विकास और अच्छे तरीके से किया जाएगा। आपके यहाँ जो स्लम है, फॉरेस्ट की समस्या है, एमआईडीसी में अटके हुए घरों की समस्या है, हर चीज पे उपाय निकला जाएगा और आपको आने वाले दिनों में अच्छे घर भी मिल पाएंगे। और ये सब करने के लिए आपको महायुति के साथ रहना पड़ेगा। हमारे चारों उम्मीदवार आपको बहुत अच्छे दिए हैं, पढ़े लिखे हुए हैं और बहुत शालीन और समाज सेवी वृत्ति के लोग हैं। ये आपकी सेवा करेंगे। सभी को अनुभव अच्छा है इसमें। तो एक तो घर में नगर सेवक 3-3, 4-4 टर्म है, तो उनको सब जानकारी है। अमित सरैया भी माजी नगर सेवक है, दया यादव भी हमारा एक अच्छा कार्यकर्ता है जो बहुत दिनों से सामाजिक कार्य कर रहा है। और सुरेश कांबळे की तो बात बताने की जरूरत ही नहीं है, उसके घर में पूरा नगर सेवक है, उसके बंधु के पहले भी वो नगर सेवक रह चुके हैं बसपा से, और इसीलिए सब अनुभवी लोग हैं। ऐसे नहीं है कि कच्चे उम्मीदवार आपके सामने दिए, आपके सामने पूरे परिपक्व चांगले उमेदवार दिलेले आहेत आणि हे उमेदवार आपली कामं नक्की करण्यामध्ये सक्षम आहेत याची मी या ठिकाणी खात्री देतो। आणि पुन्हा एकदा आपल्या सर्वांना आवाहन करतो की आपण या चारही उमेदवारांना निवडून द्या। जसं एकनाथजींनी आणि अगोदर आम्ही सर्वांनी कामं केली तशी सर्व कामं आपली होतील। आपल्याला दिवस रात्र आपला विभाग हा थोडासा पैठा वस्तीचा आणि स्लमचा असल्यामुळे अनेक अडचणी येतात। ऐन वेळेला उभं राहायला लागतं, रात्री अपरात्री आपल्याला काम पडू शकतं, अनेकदा अडचणी होतात।
त्यावेळेला देखील आपल्या भावा बहिणीप्रमाणे उभे राहणारे उमेदवार ही आपली गरज आहे. ना केवळ विकास परंतु आत्मीयता आणि वैचारिक धारा या सगळ्याचा मिलाप हे आमचे चारही उमेदवार आहेत. मी पुन्हा एकदा आपल्याला विनंती करतो की कमळ आणि धनुष्य या निशाणीवर बटन दाबून 15 नंबर प्रभागात चारीच्या चारी उमेदवार आपण निवडून द्यावेत. धन्यवाद. वंदे मातरम. हॅलो, राजशाही सन्माननीय सुनील सिंग साहेब यांना व्यासपीठावरती येण्याची विनंती आहे. यानंतर सन्माननीय डॉक्टर सुधीर रानडे साहेब यांना विनंती करतो, त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. जय श्रीराम. मंचावरील मान्यवर आणि उपस्थित बंधू भगिनी, मी एक नवीन श्लोक म्हणतो अलीकडे. कराग्रे वसते लक्ष्मी, करमध्ये सरस्वती, करमुदे तो दुर्गा, प्रभाते करदर्शन. करमुदे तो गोविंदा मी म्हणत नाही अलीकडे, कारण माझा असा 40 वर्षांचा विश्वास आहे की ज्या ठिकाणी महिला शक्ती आहे तिथे धर्म आहे, संस्कृती आहे आणि डिसिप्लिनही आहे. आपण घरामध्ये महिला नसेल तर ते घर अव्यवस्थित असतं, महिला असेल तर व्यवस्थित असतं. मला असं वाटतं या पुढच्या काळामध्ये 50% महिलांना उमेदवारी दिलेली आहे, परंतु या निमित्ताने कुठेतरी महिला शक्ती कमी पडते. आपण सामाजिक दृष्ट्या सुद्धा शिस्त राहिली पाहिजे. एकदा निवडून गेल्यानंतर माणूस बरोबर काम करतोय की नाही, काही भ्रष्टाचार तर करत नाही ना, त्यांनी सांगितलेली जी वचनं आहेत ते तो पाळतोय की नाही, याविषयी महिला वर्गाने जर चाणाक्षपणा ठेवला तर निवडून गेल्यानंतर इकडे तिकडे जाणं अशी जी बेशिस्त आहे ही होणार नाही. मी आज या ठिकाणी एक गोष्ट मांडण्यासाठी आलोय की काही जे बंडखोर उमेदवार उभे आहेत ते असं प्रचार करतायत की या परिसरातले संघाचे, विश्व हिंदू परिषदेचे, बजरंग दलाचे कार्यकर्ते हे त्यांचं समर्थन करतायत. हे माझ्या कामावर आलं. मला आपल्यासमोर एक स्पष्ट करायचंय की या भागामध्ये गेल्या 40 वर्षापासून विविध प्रकारचं जे काही धार्मिक अस्थैर्य होतं त्यासाठी बजरंग दल, विश्व हिंदू परिषद संघ हा सक्रिय राहिलेला आहे. साठेनगर परिसरामध्ये काही धर्मांतराच्या समस्या होत्या आणि त्यासाठी 1986 साली झाली 40 वर्ष त्रिपुरी पौर्णिमेला तिथे शिवमंदिराचं आपण स्थापना केली. त्याला विरोध म्हणून आज 40 वर्ष झाले. गेली 2-3 वर्ष आपण शिंदे साहेबांच्या संपर्कात होतो की त्या ठिकाणी जीर्णोद्धार झाला पाहिजे आणि एक फार मोठा निधी या जीर्णोद्धारासाठी त्यांनी सँक्शन केला. त्या ठिकाणी जवळजवळ 3200 स्क्वेअर फीटाचे 4 हॉल आपण छोटे मोठे कार्यक्रम सुद्धा त्या ठिकाणी करू शकू अशा प्रकारचं या पुढच्या वर्षभरात उभं राहील. अर्थात जे काम आहे शिवशक्ती ट्रस्ट संघाचं, विश्व हिंदूचं, हे बघूनच त्यांनी एवढा मोठा निधी अर्पण केलेला आहे. आम्ही काही बांधकाम नाही करू शकणार, त्यामुळे बांधकाम करणारी काही माणसं जी आहे, पण त्यांनी असा प्रचार सुरू केला की बांधकाम ते करतायत म्हणजे आम्ही त्यांच्या मागे आहोत. मला आपल्याला स्पष्ट या निमित्ताने सांगायचंय की संघ, विश्व हिंदू परिषद असेल, बजरंग दल असेल, यांची नाळ ही हिंदुत्वाशी निगडीत आहे. युती, भारतीय जनता पार्टी, शिवसेना, मी एकनाथ शिंदे साहेबांचे ते भाजपाबरोबर आल्यानंतर सर्व महाराष्ट्रात आणि ठाणे जिल्ह्यामध्ये वणवण जे फिरतायत पक्षी पार्टी उभी करण्यासाठी, ते कष्ट बघितलेले आहेत, बघतोय. आणि त्यामुळे या भागातले सर्व कार्यकर्ते हे हिंदुत्वाच्या नाळेशी जोडले गेलेले आहेत. त्यामुळे हिंदुत्ववादी पक्षांच्याच बाजूने उभे राहतील. ना हत्ती ना सायकल हे कोणी काही हिंदुत्ववादी पक्ष नाही आणि त्यामुळे
या भागातल्या कोणी काही असा प्रचार करत असेल तर त्यांना असं स्पष्ट सांगा की या भागातले संघाचे, विश्व हिंदू परिषदेचे, बजरंग दलाचे सर्व कार्यकर्ते हे या पुढच्या काळात युतीचे धनुष्यबाण आणि कमळ यांच्यासाठीच प्रचार करतील आणि त्यासाठीच या पुढच्या काळामध्ये सक्रिय राहतील. मी एवढा आपल्या समोर स्पष्टीकरण देतो, त्यासाठीच मी इथे आलेलो आहे की कोणाच्या मनामध्ये कुठलेही काही संभ्रम राहू नये. या ठिकाणी मी थांबतो. जय हिंद, जय श्रीराम. हॅलो. यानंतर आपले सर्वांचे लाडके वाघणेचं नेतृत्व कार्यकुशल कार्यसम्राट नगरसेवक सन्माननीय एकनाथजी भोईर साहेब यांना विनंती करतो की आपण आपला मनोगत व्यक्त करा. जिंदाबाद जिंदाबाद. हमारे साथ है, हमारे साथ है, हमारे साथ है. महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई जगदंबा भवानी मातेला नमन करतो. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना नमन करतो. वंदनीय हिंदुत्व सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन करतो आणि ज्यांच्या तालमीत आम्ही तयार झालो ते आमचे गुरुवर्य धर्मवीर आनंदीके साहेब यांच्याही पवित्र स्मृतीस आम्ही वंदन करतोय. आज या ठिकाणी हा महायुतीचा मेळावा या ठिकाणी आयोजित केलेला आहे. त्या मेळाव्यासाठी प्रमुख मार्गदर्शक आज आमचे शिवसेनेचे खासदार संसद रत्न ते पहिल्याच वेळेला खासदार म्हणून सभागृहात गेले आणि त्या ठिकाणी त्यांनी संसद रत्न पुरस्कार प्राप्त केला. ते तुमच्या मतांमुळे गेले आणि त्या मताचा त्यांनी या ठाणे शहराचा खासदार कसा असावा हा दिल्लीमध्ये दाखवून दिला. ते आमचे नरेंद्रजी म्हस्के साहेब. त्याचबरोबर अभ्यासू आमदार नियमितपणे विधानसभेचं आम्ही ज्यावेळेला कामकाज चालू असतो त्यावेळेला आम्ही पाहत असतो का सर्वात प्रश्न मांडतात, लोकांच्या जिव्हाळ्याचे प्रश्न मांडणारे आमचे संजयजी केलकर साहेब, त्याचबरोबर निरंजनजी गावकरे साहेब. आताच लेले साहेब त्यांना दुसऱ्या मीटिंगला जात असल्यामुळे ते निघून गेले. त्याचबरोबर व्यासपीठावर आमचे विभाग प्रमुख माझे सहकारी दिनेशजी मलपे, सुनील सिंग, डॉक्टर रानडे साहेब हे खास करून या बैठकीला या ठिकाणी उपस्थित राहिले. तर त्यांना ते काही आपल्याशी सुसंवाद साधायचा होता. त्याचबरोबर या माझे मित्र बाला केंद्र साहेब, आमचे फार जुने संबंध आणि जुने मित्र गुलाबचंद दुबेजी, संजयजी गुलाब झा आणि माजी नगरसेविका आमच्या राधा पंतेबाजू, त्याचबरोबर स्नेहा शिंदे, आमच्या विभाग संघटक ललिताताई कलंबे आणि आताच या ठिकाणी उपस्थित राहिले पाटील आमचे भूषण पाटील आणि माझे मित्र विरसिंग बादशाह. सर्व व्यासपीठ आदरणीय व्यासपीठावर एखादं नाव घ्यायचं राहिलं असेल ते क्षमस्व, परंतु व्यासपीठाच्या समोर बसलेल्या ज्याप्रमाणे व्यासपीठावर बसतात त्याच्याही डबल ताकदीचे असलेले माझ्या समोर माझ्या लाडक्या बहिणी आणि माझे सर्व भाऊ आणि त्याचबरोबर ज्यांच्या प्रचारार्थ आपण या ठिकाणी एकत्र जमलेलो आहोत त्या उमेदवार अ मध्ये आहे सुरेश कांबळे, ब मध्ये आहे माझी सून यज्ञा भोईर आणि क मध्ये आहे सुनंद सुनीता यादव, दयाशंकर यादव आणि अमितजी सरैया, अनिता यादव आणि अमितजी सरैया. आपल्याला माहिती आहे ऍक्च्युअली मेळावा आम्ही 2-4 दिवसापूर्वीच लावायचा आमचा विचार होता, संकल्प होता.
निवडणुका सुरू झाल्या आणि आपल्याला माहिती आहे शिवसेना भाजपाची या ठाणे शहरामध्ये युती झाली नाही तर महाराष्ट्रामध्ये अनेक 29 ठिकाणी म्हणजे बऱ्याच ठिकाणी शिवसेना भाजपाची महायुती आहे. त्याचं कारण असं आहे की केंद्रात आपण युतीमध्ये आहोत, महाराष्ट्रात आपण युतीमध्ये आहोत आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या निवडणुका आहेत त्याही युतीमध्ये लढल्या पाहिजेत असं आपल्या वरिष्ठ नेत्यांचा म्हणजे माननीय एकनाथ शिंदे साहेबांबरोबर मोदी साहेबांचं देवेंद्रजींचं यांचं सर्वांचं मत होतं आणि म्हणून हे कार्यकर्त्यांची निवडणूक शिंदे साहेब ज्या वेळेला जातात त्या वेळेला सर्व ठिकाणी सांगत असतात की ही निवडणूक ही कार्यकर्त्यांची निवडणूक आहे. आपण नेत्यांच्या निवडणुका एकत्रपणे हातात हात घालून लढत असतो परंतु कार्यकर्त्यांच्या निवडणुका सुद्धा एकत्रपणे लढलो तर त्याचा आपल्याला चांगला फायदा होईल त्या कार्यकर्त्याला फायदा होईल हा संकल्प असतो आणि म्हणून या ठिकाणी ही निवडणूक आपण एकत्रपणे लढलेलो आहोत. आपण कामांचा विषय घेतला अनेक या प्रभागामध्ये आपण प्रभाग क्रमांक 15 मध्ये अनेक कामांचा डोंगर उभा केलेला आहे. हा एकनाथ भोईर सभागृहामध्ये तुम्ही पाठवला होता तुमच्या आशीर्वादाने सभागृह 2017 मध्ये गेला होता परंतु तो जात असताना तुम्ही आता प्रचाराला जेव्हा जाता त्यावेळेला तुमची मान ताठ होऊन तुम्ही लोकांकडे जाता याचा मला सार्थ अभिमान आहे. त्यासाठी मला माझे नेते मंडळी एकनाथ शिंदे साहेब आहेत त्यांच्या मार्गदर्शनासाठी आम्ही काम करतो परंतु मस्के साहेब सुद्धा वेळोवेळी आम्हाला मदत करत असतात आणि त्यामुळे आम्ही या सर्वसामान्यांसाठी जे काही निधी उपलब्ध करून जी काही कामं करायची असतात ती करण्याचा आम्ही प्रयत्न करत असतो. शहर वरिष्ठांनी घेतलेला निर्णय सर्वांना शिवसेनेत मान्य करावा लागतो आणि मी शिवसेनेचा पाईक आहे. माझ्या आयुष्यामध्ये मी कधी गद्दारी केलेली नाही आणि हा टॅग मला लागू नये म्हणून मी तुम्हाला सांगतो माझ्या सुनबाईला मी राजकारणात आणणार. मी तिकीट वाटपच्या वेळेला सुद्धा सांगितलं होतं बघा अशा प्रकारे वर्णामध्ये आज जो सगळी मस्ती चाललेली आहे ती चाललीच नसती तर त्यांना माहिती होतं एकनाथ भोईर उभा राहिला तर समोर होण्याची काही हिंमत पण होणार नाही. परंतु पक्षाचा आदेश पक्षाने एकदा सांगितलं तो मानणारा हा कार्यकर्ता आहे कारण मला मोठंही केलेलं आहे ते पक्षाने मोठं केलेलं आहे ते मलाही विसरता येणार नाही. ज्या पक्षाने मला मोठं केलं त्या पक्षाशी मी कदापि मी राजनीती करणार नाही. मला पटलं नाही मी माझ्या घरी बसेल पण बेमानी कदापि करणार नाही. त्यामुळे आपल्याला माहितीये आपण कामं जेवढी सांगू मी जास्त बोलणार नाही कारण मस्के साहेबांना सुद्धा जायचं आहे. ते म्हटले तुम्ही अर्धा तास बोलचे बोला नाही बोलणार लवकर बोलतो मस्के साहेबांना बोलून तुमच्या अगोदर मी बोलतो. परंतु आपल्याला प्रभागामध्ये जाताना आपण ज्या वेळेला प्रभागामध्ये प्रचार करतो आपण प्रतिसाद आहे काही लोक संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करतात म्हणून डॉक्टर रानडे साहेबांना सुद्धा मी या व्यासपीठावर बोलवलं कारण निधी आणला कोणाकडनं शिंदे साहेबांकडनं बोर्ड लावतात कोणाचे अरे तुमचा काही संबंध नाही तिचा बोर्ड लागला पाहिजे तर त्या नगरसेवक जो प्रभागाचा आहे त्याचा लागला पाहिजे परंतु ते नाही होता आपला बोर्ड लावायचा आपला नाव सांगायचं आणि या ठिकाणी संभ्रम निर्माण करायचा. जसा रानडे साहेब तुमच्या बाबतीत संभ्रम निर्माण होतोय तसा संभ्रम निर्माण शिंदे साहेबांच्या बाबतीत सुद्धा करून देतात. काय संभ्रम होतोय मला शिंदे साहेबांनी सांगितले मस्के साहेब गावकरे साहेब आम्ही त्या दिवशी साहेबांकडे होतो ना 12:30 वाजेपर्यंत ज्या दिवशी मागे घ्यायचे वगैरे फॉर्म होते आदल्या दिवशी त्या दिवशी सुद्धा शिंदे साहेबांनी मला असं काय असं सांगितलं असतं एकनाथ थोडस आपल्याला असं करायला पाहिजे पण कुठल्याही प्रकारचा माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी कुठलाही असा मेसेज दिलेला नाही तर युती विरुद्ध तुम्ही करा. ही महायुती आहे ही महायुती अखंड टिकली पाहिजे आणि शिंदे साहेबांची इच्छा होती म्हणून मी सकाळी 7-7:30 पर्यंत मी थांबलो होतो पूर्ण रात्र जागलो. शिंदे साहेब आल्यानंतर मला बोलवलं मस्के साहेब तुझ्या बाजूला होते त्यांनी मला सांगितलं एकनाथ आता तुला ते मान्य करावं लागेल आणि त्यांचा शब्द घेऊन श्री सावंत मानून मी निघालो. म्हटलं ठीक आहे मी माझ्या परिवाराला पण सांगितलं की मान्य करावं लागेल आपल्याला शिंदे साहेबांनी आपल्याला सांगितलं नाही कारण एकनाथ शिंदे साहेबांच्या आधी जे पाहिजे ते आपण करायला तयार आहोत कारण या ठाण्यामध्ये जर शिवसेना दिघे साहेबांनंतर कोणी संभाजी
महाराष्ट्रामध्ये आपण पाहतोय ते भिंगरी लावून तो माणूस पायाला फिरतोय. ज्या पद्धतीने काम करतोय कार्यकर्ता म्हणून आजही तिकडे ते काम करत असतात. त्यामुळे आपल्याला त्याचा सार्थ अभिमान पाहिजे. आणि मग आपल्याला काय करायला पाहिजे तर आपल्याला त्यांचा जो काही रिस्पेक्ट आहे हे कायमस्वरूपी राहिला पाहिजे. त्यासाठी आपल्याला हे चारीच्या चारी उमेदवार निवडून द्यायला पाहिजे, मग कोणी असू द्या. त्यामुळे अशा प्रकारच्या अफवा आणि यांना कुठेही बळी पडू नका. कामांचं आपण काय आहे ते तुम्हाला माहिती आहे. मी तुम्हाला अहवाल पाठवणारच आहे. प्रत्येकाच्या घराघरात तो कामांचा अजिंठा जाणारच आहे. आपण काय काय कामं केली काय काय पुढे करणार आहे. मगाशी आम्ही सांगितलं पाण्याचा विषय. मस्के साहेब मला माहिती आहे आपण सभागृहात तेव्हा महापौर होता त्यावेळेला एक 12 कोटीचा मी प्रकल्प या ठिकाणी आणला. त्या ठिकाणी सर्वसामान्य कारण काय झालं माझ्या समोर सर्व माझ्या भगिनी बसलेल्या आहेत. हे रणरागिणी या सगळ्या आणि त्यांना पाण्याच्या पासून त्या वंचित असतात. आज जर पाणी भरायला आलं उद्या 1ला येईल, उद्या 1ला आलं परवा 2ला येईल. अशा प्रकारचा मग आम्ही आज माननीय अधिकारी मस्के साहेबांना सुद्धा सांगितलं साहेब लोक काय मागतात दिवसातनं एकदा पाणी यावं ही माफक अपेक्षा नाही का माझ्या प्रभागातली. काही काही ठिकाणी 2-2, 3-3 वेळा पाणी जातो. ठाणे शहरात एकाच ठाणे शहरामध्ये एकीकडे वेळ एकीकडे मनवेद का असावा. मग आम्ही त्या ठिकाणी एक प्रकल्प त्या ठिकाणी घेतला बूस्टर आणि एक टाकी. परंतु तो कॉन्ट्रॅक्टर नंतर कोरोना काळ या सगळ्या गोष्टी मध्ये आल्या त्याला थोडासा विलंब झाला. पण त्याला पूर्णत्व देण्याचं काम सुद्धा हे एकनाथ गोरेंनी केलेलं आहे. आणि येत्या काही दिवसामध्ये मला वाटतं आचारसंहिता आपण उद्घाटन घेणार नाही परंतु ते पाणी लोकांना दैनंदिन येईल आणि ते वेळेत येईल आणि त्याचबरोबर टायमिंग सुद्धा वाढेल. कारण आता काय झालेलं आहे इंदिरानगर टाकी तर साहेब आता आम्ही प्रचाराला जातो ना त्यावेळेला लोकांचा एक विषय असतो पाण्याचा काय. जे उमेदवार सुद्धा आमच्या प्रचाराला जातात सर्वात पाण्याचा बाकी प्रश्न जवळजवळ आम्ही सोडवलेले आहेत. प्रभागाच्या चारी बाजूचे रस्ते हे काँक्रिटीकरण केलेले ते शिंदे साहेबांच्या आशीर्वादामुळेच झालं करू शकलो. त्यांचा आशीर्वाद नसता तर मी करू शकलो नसतो. परंतु हे असताना त्या ठिकाणी पाण्याचा प्रश्न सुद्धा आपण मार्गी लावलेला आहे. महिला भगिनी तुम्ही प्रचाराला जात असताना विचारतात पाण्याचा काय म्हणून मी मुद्दाम पाण्याचा विषय काढला. या निवडणुकीच्या नंतर किंबहुना पहिला पण होऊ शकतो प्रशासनाने ठरवला तर. त्यामुळे ते पाणी सुद्धा वेळेत लोकांना येणार आहे. त्या ठिकाणी 12 कोटी रुपये आपण मंजूर केले आणि त्याची कार्यान्वित केलेली आहे. अनेक कामं आपण घेतली. नाल्यांचा मगाशी सुरेशने विषय काढला. अरे जे जे कलवट होते त्या एकनाथ गोरेंनी या प्रभागाच्या 5 कलवट काढले आणि लोक पाण्यामध्ये असायची त्या पाण्यातलं बाहेर काढायचं काम हे एकनाथ गोरेंनी केलेलं आहे. ही कोणी श्रेय घेऊ शकत नाही आणि श्रेय घेण्याचा कोणी प्रयत्नही करू नका. आरसीसी नाले हे एकनाथ गोरेंच्या कार्यकर्त्यामध्ये काही झालेले काही आमचे साखरकर असताना झालेले आहेत काही आमचे साठे नगरसेवक असताना झालेले आहेत. त्याचा श्रेय कोणी घेऊ नका. श्रेय घेण्याचा प्रयत्न केला तर मग मी उत्तर देईन. ही जी कामं झालेली आहेत ही कामं सर्व आपण केलेली आहेत. परंतु शिवसेना भाजपाचा सरकार होता आणि शिवसेनेच्या भाजपाच्या सरकारच्या माध्यमातून झालेली आहेत. हे कोणाला विसरता कामा नये. विधी धर्म आम्ही पाळतो पण सर्वांनी पाळला पाहिजे. विधी धर्म का काल परवा एक मी पोस्ट बघितली गावकरे साहेब ती पोस्ट चुकीची होती. आपली फक्त 3 उमेदवार मला अनेक मेसेज आले माझे कार्यकर्ते सातत्याने मला सांगत होते असा जर झाला तर ते चुकीचा होईल त्याचा फायदा दुसरा घेईल. त्यामुळे अशा प्रकारच्या गोष्टी कुठे येता कामा नये. आमच्याकडनं चुकलं तर आम्हाला सांगा आमचा कान पकडा पण तुमच्याकडनंही चुकता कामा नये. किती बोलायचे असेल आता व्यवहार करून चालत असेल तर एकत्र चाललो पाहिजे. हा एकनाथ गोरे कार्यकर्ता आहे कार्यकर्ता राहणार तरी तिकीट मला दाखवलं असेल कधी होणार नाहीये. मी राहील तिथं राहणार. माझा पक्ष माझ्यासाठी सर्व काही आहे आणि मी पक्षासाठी काम करेल. परंतु अशा प्रकारचे कुठल्या पोस्ट अशा प्रकारचे कुठले हे येता कामा नाही. मला कुठलाही कलंक घ्यायचा नव्हता म्हणून हा मी निर्णय घेतला. नाही तर मी तो निर्णय घ्यायला मी बांधील पण नव्हतो.
त्यामुळे सर्व कार्यकर्त्यांना तुम्ही स्वतः बजवा, कारण आजही काही कार्यकर्ते अशा प्रकारचं काम करतात. जे काही आहे थोडेसे कार्यकर्ते आहेत ते उगीच आपलं सायनिंग करत असतात आणि अशा प्रकारचं काम करत असतात, एकमेकाचा गैरसमज निर्माण करण्याचा प्रयत्न करत असतात. त्यांना आवडा तुम्ही. त्यामुळे ह्या गोष्टीवर आपण बारकाईने बघायचं आहे. परंतु शिवसेना आणि भाजप, आता या ठिकाणी भाजपाचे 3 होते, त्यांना 3 तिकीट दिल्या गेली, त्याच्यामध्ये काय दुमत नाही. त्या ठिकाणी युती ठरली, त्या ठिकाणी असं ठरलं होतं तुमच्या आहेत तुम्ही घ्या, आमच्या आहेत आम्ही घेऊ, आणि तो पक्षाचा निर्णय आहे. एका एकनाथ गोरेच्या सीटसाठी तो तोडू शकतो का? नाही, आणि तुटला तर त्याचा कलंक मला लागेल. त्यामुळे तोही आम्हाला करायचा नव्हता. त्यामुळे आपण हे सगळ्या गोष्टी स्वीकारलेल्या आहेत. संभ्रमात कोणी राहू नका आणि शिवसेना आणि भाजप एकत्रपणे काम करा आणि 4च्या 4 नगरसेवक ते निवडून द्या. एवढं त्या प्रसंगी इथे बोलतो आणि तूर्त मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. ठाण्याचे यशस्वी खासदार संसदरत्न खासदार सल्लागार या गायचे बस्ते साहेब यांना विनंती करतो आपण आपला मनोगत व्यक्त करा. शिवसेना भाजपा युतीचा महाराष्ट्राचे आराध्य दैवत माझ्या शिवछत्रपती भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या पवित्र स्मृतीस वंदन करून महायुतीचे उमेदवार अनिता यादव, यज्ञा भोईर, सुरेश कांबळे, अमित सरैया यांच्या या प्रचार सभेकरता मी बैठक नाही म्हणणार, कारण सभेची गर्दी आधी विभागात युतीची जमलेली आहे. उपस्थित आदरणीय आमदार संजयजी केळकर साहेब, आमदार निरंजनजी डावखरे, संदीप लेले आता नुकतेच गेले, एकनाथ भोईर, सुधीर रानडे, दिनेश मत्पे, वीरसिंग परछा, बाळा केंद्रे, माजी नगरसेविका माझ्यावर सध्या रागात आहेत तरी सुद्धा आमच्या राधाताई फत्तेबहादूर, ललिता कळंबे, दया यादव, स्नेहाताई शिंदे, गुलाब झा, संजय मिरगुडे, कुलदीप तिवारी, नीरज सिंग. नमस्कार, मी अतुल ठाण्यामध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो. प्रभाग क्रमांक 15चा भाजप महायुतीचा मेळावा जो आहे तो इथे सुरू आहे शिवसेना आणि भाजपा महायुती जमलेली या मेळाव्यासाठी प्रचंड अशी गर्दी तुम्ही पाहताय. मी सर्वप्रथम माझा जवळचा मित्र एकनाथ भोईर, आपला सगळ्यांचा दादा, याचा खास करून आभार मानेल. लोकांचा प्रचंड रेटा असून त्या सर्व कृतीला मी साक्षीदार आहे. ज्यावेळी या पॅनल मधील ओपनची सीट शिवसेनेला मिळत नाही, ओबीसी महिला मिळते, त्यावेळी प्रचंड वादळ या प्रभागात उठलं आणि ज्याला मी नेहमी म्हणायचो या महानगरपालिकेतील झोपडपट्टी भाग, कामगार भाग यातील एक नेतृत्व, याला भविष्यात फार मोठी संधी आहे महापालिकेमध्ये नेतृत्व करण्याचे. असा आमचा एकनाथ, याला बसावं लागेल, याला मागे घ्यावे लागेल आणि घरातील महिलेला संधी द्यावी लागेल. त्यावेळी डोळ्यात प्रथम पाणी आलं. एकनाथला कसा सांगू, अरे मीच याला म्हणत होतो की एकनाथ, आमच्या नंतर तुला
या आपल्या झोपडपट्टी कामगार वस्तीमधून आलेल्या नगरसेवकांमधून तुला या महानगरपालिकेचं नेतृत्व करायचं आहे. परंतु शिंदे साहेब असेल, माझे असेल, आमचा राम रेपाळे असेल, त्या सगळ्यांनी त्याला समजवलं आणि महायुती करता, शिंदे साहेबांच्या शब्दाकरता पक्षाने घेतलेला निर्णय दुःख अंतःकरणाने एकनाथनी मान्य केला आणि स्वतः उमेदवारीपासून वंचित राहून युतीने घेतलेल्या निर्णयाला पाठिंबा दिला. म्हणून खास करून आमच्या एकनाथ करता मी त्याचे मी खास करून एक जिल्हा प्रमुख नाही, खासदार म्हणून नाही, तर एक माझा मित्र, जवळचा मित्र की ज्यांनी मला साथ दिली. शिंदे साहेबांनी ज्यावेळी भूमिका घेतली तेव्हा एकनाथ गुवाहाटी असेल, गोवा असेल, शिंदे साहेबांच्या सोबत होता. परंतु अनेक लोकांनी जी साथ दिली त्यात एकनाथ होता की पदाधिकारी, कार्यकर्ते या विभागात एक संघ ठेवून माझ्या जोडीला धारी सारखे ते माझ्या सोबत त्यांनी पदाधिकारी ठेवले होते. त्यामुळे एकनाथचा सुद्धा या सगळ्या शिवसेनेच्या मार्गक्रमणामध्ये फार मोठा वाटा आहे. जी जबाबदारी त्याच्यावर दिली, मुंबईची जबाबदारी दिली, सुरुवातीच्या काळात मुरबाडची जबाबदारी दिली, अन्य जिल्ह्याची जबाबदारी दिली, पण स्वतःच काम सांभाळून, स्वतःचा विभाग सांभाळून एकनाथ ती जबाबदारी सांभाळत होता. पक्षाचे आंदोलन असू द्या, मोर्चे असू द्या, जेव्हा कार्यकर्त्याची गरज लागायची तेव्हा पहिला फोन जिल्हा प्रमुख म्हणून मी जर कोणाला करत असेल तर माझ्या एकनाथ गोविंदला करत होता. परंतु त्याने या सर्व गोष्टी निमूटपणे सहन केल्या आणि युती करता हा जो निर्णय घेतला त्यामुळे खास करून मी त्याचे आभार मानतो. त्याच्यासोबत बहुतांश सर्व आमची राधाबाई असू द्या, अनेक जण, आमचा दिनेश असू द्या, अनेक जण या विभागामध्ये, आमच्या सावरकर नगरच्या त्या मॅडम आहेत, त्या सुद्धा जिचकर मॅडम, त्या सुद्धा प्रचंड अशा काम करत होत्या, या विभागात काम करत होत्या, पुढे संधी मिळेल या दृष्टीने काम करत होत्या. परंतु सगळ्यांनी आपला युतीचा निर्णय मान्य केला आणि युतीच्या उमेदवारांच्या प्रचाराकरता निमूटपणे सर्वजण एकसंघपणे काम करत आहेत. अर्थात काही लोकांनी तो निर्णय पटला नाही, त्यांना समजवण्याचा आम्ही प्रयत्न केला, परंतु ते ऐकलं नाहीत. परंतु शेवटी शिंदे साहेबांना जर आपण दैवत मानत असू, शिंदे साहेबांना जर आपण नेता मानत असू, तर शिंदे साहेबांनी सांगितलेली गोष्ट प्रत्येकाने ऐकलं पाहिजे, तरच तुम्ही शिंदे साहेबांचे सैनिक आम्ही समजतो. केवळ ठिकाणापुरतं म्हणायचं शिंदे साहेब तुम मेरा बाप हो, तुम मेरे दैवत हो, तुम मेरा सब कुछ हो, परंतु तुमच्या पुढे आम्ही नाही आहोत अशा पद्धतीने जर आपण देवतेची तुलना जर आपण त्यांना देत असू, देवाची तुलना जर करत असू आणि जर त्यांचा निर्णय जर आपण ऐकत नसू तर ते चुकीचं आहे. हे प्रत्येकाने जाणलं पाहिजे आणि जो युतीने जो निर्णय दिलेला आहे त्या निर्णयाचं पालन करणं हे आपल्या प्रत्येकाचं काम आहे. तरच खऱ्या अर्थाने शिंदे साहेबांना तुम्ही देव मानताय. या ठिकाणी चुकीच्या पद्धतीने नक्कीच पक्षाचा काढून टाकू आपण त्यांना. नक्कीच आपण त्यांना पक्षाचा काढून टाकू. टाकल्याचाच जमा आहे, समजून जा. पक्षातूनच काढल्यात ते जमा आहेत हे प्रत्येकाने समजून जा. पक्षातूनच काढल्यात जमा आहेत हे तुम्ही समजून जा. त्यांना पक्षामध्ये कुठल्याही प्रकारचं स्थान नाही हे सुद्धा तुम्ही समजून जा. हे बघा, त्यांना जर आम्हाला पक्षात ठेवायचे असते तर एकनाथ गोविंदांचा बळी आम्ही दिला नसता, हे पण लक्षात ठेवा.
त्यामुळे पक्षाशी त्यांचा काही संबंध नाही, हे तुम्ही लक्षात ठेवा. काल एक उमेदवार आम्हाला रस्त्यातून जाताना भेटला. शिंदे साहेबांना आम्ही गाडीत होतो. मी नाव घेतो बबलू शेख. पुढे गाडीच्या पुढे धावत आला. साहब तुम्ही सब कुछ मेरा हो, तुम ही मेरे हो, तुम मेरे पिता जैसे हो, जे मी आता तुम्हाला म्हटलो. साहेबांनी म्हटलं उमेदवारी पहिली मागे घे आणि नंतर मला पिता जैसे बोलणे के लिए आ. हे शिंदे साहेब आपले आहेत. हे प्रत्येकाने लक्षात ठेवा. केवळ देव म्हणायचं आणि त्यांच्या नावाने आपलं दुकान थाटायचं, शिंदे साहेब अशा लोकांना थारा कधीच देणार नाहीत, यापुढेही देणार नाहीत आणि आताही देणार नाहीत. हे बघा, आपल्या सगळ्यांना हे चॅलेंज आहे. शिंदे साहेबांचा निर्णय जो त्यांनी घेतलेला आहे तो पूर्ण करण्याचं चॅलेंज या ठिकाणी आपल्याला आहे. आमचे इतर उमेदवार आहेत, अमित सरैयाजी आणि सुरेश कांबळे, अनिता यादव, यांनाही माझं हेच सांगणं आहे. आतापर्यंत झालं ते झालं. आतापर्यंत ज्या काही गोष्टी घडल्या त्या सगळ्या घडल्या. फेसबुक, सोशल मीडिया यावरून कधीच राजकारण ठरत नाही. कार्यकर्त्यांचे जेव्हा राजकारण ठरतं, यापुढे तुम्ही निवडून येणार ही काळ्या दगडावरची सोनेरी रेग आहे, भगवी रेग आहे. पण यापुढे एकनाथ भोईर सुद्धा आहे की शिवसेना भाजप युती म्हणून, एक दुसऱ्यांना सहकार्य म्हणून पदाधिकारी कार्यकर्ते एक दुसऱ्यांशी एकत्र येऊन तुम्ही काम करा, तरच खऱ्या अर्थाने एवढ्या ह्या जनतेला तुम्ही न्याय दिल्यासारखं होणार आहे. आता निवडून याल, नंतर परत नंतर भांडणं कराल, अशा पद्धतीने वागू नका. शेवटी तुमचा जे काही नाळ आहे ती ह्या लोकांशी आहे आणि ती नाळ लोकांशी जोडण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करा. केळकर साहेब, या ठिकाणी तुम्ही आपण आहात, आमच्या पक्षाचे निरंजनजी आपण आहात. आमच्या पक्षातील कुठल्याही कार्यकर्त्याकडून, कुठल्याही पदाधिकाऱ्याकडून चुकीचं काम घडणार नाही, हा शब्द मी तुम्हाला या ठिकाणी देतो. आणि या पॅनलवर महायुतीचा भगवा फडकणार, यात कुठल्याही प्रकारची शंका नाही. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर, धन्यवाद. या ठिकाणी एक अर्जंट बैठक आहे. शिंदे साहेब आणि काही केबी नाक्यावरती, त्याकरता मला जायचं आहे, म्हणून सगळ्यांची रजा घेतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. सन्माननीय नरेंद्र मस्के साहेब यांचा सत्कार करण्यासाठी मी एकनाथजी भोईर साहेब यांना विनंती करतो. सगळे चारी या हे अजून थोडा मागे थोड़ा तो पीछे हो ना भाई, थोड़ा तो पीछे हो जा. समोर पीछे भाई भाई बाहेर गा, इथं गा, बसलं एक छोटस. नरेंद्र जी मस्के साहेब तुम आगे बढ़ो. नरेंद्र जी मस्के साहेब तुम आगे बढ़ो. सांगितलंय. या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये 100 पेक्षा जास्त नगरसेवक महायुतीचे निवडून आणण्यासाठी दोन्ही पक्षांनी काही बलिदान केलेले आहे, काही त्याग केलेले आहेत. त्या त्यागाची भूमिका आम्हाला सगळ्यांना घेणं गरजेचं होतं. त्याचं कारण एकच होतं की ज्यावेळेस केंद्रात आपली सत्ता आहे, राज्यात आपली सत्ता आहे, त्यावेळेस आपल्या भागाचा, आपल्या प्रभागाचा जर विकास करायचा असेल तर आपल्याला त्याच सत्तेचा एक प्रवास सातत्याने खालपर्यंत नेणं गरजेचं आहे. आणि त्या दृष्टिकोनाने आम्ही सगळेजण एकत्र आहोत. माननीय भोईर साहेब, मगाशी तुम्ही सांगितलं की खरं ते फेसबुक पोस्ट जी आहे ती आमची सोशल मीडियाची टीम बघते. मी स्वतः काय त्याच्यामध्ये बघितलं नाही, पण ज्यावेळेस माझ्या निदर्शनास आणलं
त्यावेळेस ताबडतोबीने ती फेसबुक पोस्ट मी खाली घ्यायला सांगितली आणि त्याच्यामध्ये महायुतीच्या उमेदवारांच्या संदर्भातलीच पोस्ट ही पडली पाहिजे ही स्पष्ट भूमिका माझी स्वतःची आहे. आम्ही सगळ्याच ठिकाणी प्रचार करत असताना महायुतीचाच प्रचार हा सातत्याने करतोय आणि आपल्या या सभेच्या माध्यमाने मी आपल्याला आश्वासित करतो की आम्ही जो आमच्या पक्षाच्या नेतृत्वाला माननीय फडणवीस साहेबांना आणि माननीय शिंदे साहेबांना जो शब्द दिलेला आहे की 100हून जास्त नगरसेवक हे महायुतीचेच निवडून येणार आणि खरं तर सगळ्याकडे फिरत असताना एकच चित्र दिसून येत आहे की 100% नगरसेवक हे महायुतीचे निवडून येत आहेत आणि त्याच्यामुळे तुमचा साथ तुमचा आम्हाला सगळ्यांना विश्वास हा अतिशय गरजेचा आहे आणि येत्या 15 तारखेला आपण या पद्धतीची भूमिका घ्याल असा विश्वास व्यक्त करतो. आपल्याला आवाहन करतो की 3 कमल 1 धनुष्यबाण हा नारा घेऊन आपल्याला मतदान करायचं आहे. धन्यवाद. जय हिंद. धन्यवाद सर, धन्यवाद. यानंतर महाराष्ट्रातील जनतेच्या महायुतीच्या सर्व लोकांच्या अगदी मेंदूपासून तर हृदयापर्यंत भेटलेला आवाज म्हणजे शिवसेनेचे राष्ट्रीय प्रवक्ते सन्माननीय गुलाबजी दुबे साहेब यांना विनंती करतो की त्यांनीही आपलं मनोगत व्यक्त करावं. आदरणीय केलकर साहब, ये कह रहे हैं दुबे जी बहुत कम शब्दों में आप अपने विचारों को रख करके हमें आप जल्दी से छोड़े, इन्हें विशेष किसी एक मीटिंग में जाना है. तत्पश्चात आइए इस महाराष्ट्र के पावन छत्रपति शिवाजी महाराज से वीर सावरकर, बाबा साहब अम्बेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, नामदेव संत जैसे ऋषियों देशभक्तों की इस परंपरा का निर्वाह करते हुए इस राष्ट्र के दक्षिण सागर के तट पे मात्र एक मर्द मराठा हिंदी अस्मिता शक्ति के प्रतीक हिंदी उदय सम्राट माननीय बाला साहब ठाकरे के चरणों में शत शत प्रणाम. धर्मवीर आनंदी के साहब की स्मृति पटल को नमन और वंदन. तत्पश्चात इस राष्ट्र एक ऐसे नायक श्रद्धेय माननीय अटल बिहारी वाजपेयी जी, प्रमोद महाजन जी, जिसके तत्वाधान में माननीय बाला साहब ठाकरे जी के बीच एक संधि हुई. उस संधि का नाम महायुति. भारतीय जनता पार्टी और शिवसेना के बीच 27 और 28 वर्षों तक लगातार यह मैत्रीपूर्ण संबंधों का निर्वाह करने के लिए दृढ़ संकल्पित आदरणीय श्री एकनाथ शिंदे साहब ने एक संदेश एक आयाम दिया है. मित्रों, हमारे इस मंचासीन निरंजन डावकरे साहब, आदरणीय संजय केलकर साहब और हमारे इस क्षेत्र के दादा, वो दादा नहीं, गुंडा वाला दादा नहीं, दादा प्रिय भाई, ऐसा हमारा मित्र एकनाथ भोई साहब और हमारी नारी शक्ति के प्रति हमारी सभी बहनें जो आगे से लेकर पीछे तक यहाँ पे विद्यमान है, मैं आप सबका अभिनंदन और वंदन करना चाहूंगा. बहुत कम शब्दों में अपने विचारों को रखना चाहता हूं. मित्रों, भाई निरंजन डावकरे जी ने जिस वक्त से भारत माता की जय कहा, वंदे मातरम की बात कही, राष्ट्र व्यापकता, राष्ट्र की अखंडता का नाम लेकर के हम शिवसैनिक के जेहन में एक बात आपने संदेश दे दिया निरंजन डावकरे जी कि सभी को अपना मजहब प्यारा, सभी को प्यारा है भगवान, गीता, कुरान, सबद, बाइबिल, सबसे प्यारा देश महान, जात धर्म महफूज हो सबका, फलो फुलो रहो आबाद, मगर हिंद में इस महायुति का जिंदाबाद हो जिंदाबाद, जिंदाबाद हो जिंदाबाद. मेरे मित्रों, बहुत कुछ बात हो गई. वेदना से लेकर के संवेदना से भरकर जिस तरह से भाई एकनाथ भोई जी ने इस महायुति का समीकरण बिगड़ने पाए, इस वागले स्टेट का वह अस्मिता मर्यादा कहीं डगमगाने पाए, आदरणीय देवेंद्र फडणवीस साहब, आदरणीय एकनाथ शिंदे साहब के मैत्रीपूर्ण संबंधों को कोई विरोधी घात लगाने पाए, ऐसी वेदना और संवेदना संयुक्त संघर्ष संगठन संरचना के अंशों को समायोजित कर एकता के माध्यम से एकनाथ भोई जी ने जो संदेश दिया है
मुझे पूरा विश्वास है आदरणीय केरकर साहब, भारतीय जनता पार्टी थाने जिले के अंतर्गत श्रेष्ठ नेतृत्व आदरणीय निरंजन डावरे साहब इस बात को भली बात समझे होंगे और यह बात समझ करके शिवसेना के माध्यम से जो बातें यहाँ पे दी गई और कही गई वेदनाओं को सभ्यताओं को, उसका मात्र एक ही इशारा था कि कहानी थे हम, अब गजल बन गए, खंडहरों से निकल कर अब महल बन गए, दलदल के ऊपर जमी काई थे हम, आप लोगों ने एक नजर डाला तो कमल बन गए, कमल बन गए। भारतीय जनता पार्टी और शिवसेना का यह जो एक मुठ एक ताकत देश ने देखा है, वह चाहे लोकसभा का चुनाव हो, चाहे विधानसभा का चुनाव हो, चाहे नगर परिषद, नगर पंचायत का अपने आप में एक मिसाल खड़ा कर दिया है। अंतिम छोर पर महाराष्ट्र के अंतर्गत 29 महानगर पालिकाओं के अंतर्गत विजय की रणभेदी भर चुकी है। चुनाव के पहले 70 सीटें हम निर्विरोध चुन के आ चुके हैं। ऐसी स्थिति में आप जैसे कार्यकर्ता पदाधिकारी, हम जैसे मंच पे बैठे हुए तथाकथित नेताओं से ज्यादा विवेक और बुद्धि और शुद्धि रखते हैं। आने वाले 15 तारीख तक आपके मन में जहन के अंदर संकल्प होना चाहिए कि आप लोगों को काफिल लगाते हुए भारतीय जनता पार्टी शिवसेना के सभी उम्मीदवारों को जीत करके ठाणे महानगर पालिका के अंतर्गत इस महायुति का झंडे को फहराना है। अभी पिछले समय से या पिछले कुछ 4-5 दिनों से एक बहुत बड़ा अभियान निकल पड़ा है। इस मुंबई ठाणे का या महाराष्ट्र में 29 महानगर पालिकाओं के अंतर्गत महापौर कौन, तांदड़ी एक नाथ शिंदे साहब का हिंदी भाषी भी कह रहा है, कोई महापौर हिंदू बनेगा, कोई महापौर मराठी मानुष बनेगा और महायुति का महापौर बनेगा। कहने का मतलब कि हर बातें तो दरगाह से बर्खास्त करते हुए हम सबका मजहब, हम सबका लक्ष्य, हम सबका उद्देश्य मात्र इतना ही संज्ञानात्मक यही है मेरे मित्रों। सभी सिकवा किला को छोड़ करके एक नाथ भाई साहब अपने कार्यकर्ताओं और इन योद्धाओं को मैदान में उतार करके ये कहो, मेरे मित्रों आपके सामने एक ही बात हम सभी लोगों का मंच पर मंचासीन सभी नेताओं का है कि आपके शान को अब हम सब मिलकर कम होने न देंगे। इस भगवा अभियान को अब हम सब रुकने नहीं देंगे। हम सबके जिंदगी में सूर्य निकले या नहीं निकले, अब आप सबके जिंदगी में कभी शाम होने न देंगे। बस इन्हीं सभी शब्दों के साथ एक बार बुलवाने को विराम। जय हिंद। इसलिए देश हम सबका है। जय महाराष्ट्र। इसलिए यह कर्म भूमि रूपेण मां यशोदा है। मैं हिंदी भाषी होने के नाते गर्व से कहना चाहूंगा जय उत्तर प्रदेश, इसलिए वह जन्मस्थली मां मेरी देव की है। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय उत्तर प्रदेश। यानंतर बोल सभ्यता, शालीनता आणि प्रचंड बुद्धिमत्ता निवडणूक संगम असलेला प्रभाग क्रमांक 17च्या बिनविरोध निवड झालेल्या नगरसेविका एकताताई भोई यांना व्यासपीठावर येण्याची विनंती आहे। त्यांच्या मान्यवरांच्या हस्ते त्यांना सन्मानित करावं ही विनंती आहे। एकताताई भोई। आहेत ना आहेत मान्यवरांना विनंती आहे, दोन टाळ्या झाल्या पाहिजे जोरात। एकनाथ भोई साहब तुम आगे बढ़ो, एकनाथ भोई साहब तुम आगे बढ़ो, एकताताई तुम आगे बढ़ो, संजय जी केकर साहेब तुम आगे बढ़ो, डावखरे साहेब तुम आगे बढ़ो। हो गया। यानंतर सद्गुणांची खान आणि माणुसकीतील देवमाणूस असलेले व्यक्तिमत्व सन्माननीय संजयजी केळकर साहेब यांचा सत्कार करण्यासाठी विनंती करतो। यानंतर
शुद्ध विधा मोठे फळ रसा गोमटे मुखी अमृताची वाणी असं व्यक्तिमत्व असलेले माननीय आमदार निरंजनजी डावकर साहेब यांचाही सत्कार करण्यासाठी विनंती आहे. यानंतर सन्माननीय डॉक्टर सुधीर रनडे साहेब यांचाही सत्कार करण्यासाठी मी एकाजी भोई साहेबांना विनंती करतो. यानंतर शिवसेनेचे राष्ट्रीय प्रवक्ते गुलाबचंद ढेगे साहेब यांचाही सत्कार करण्यासाठी विनंती आहे. यानंतर निरपेक्ष व्यक्तीच्या गोंधळात खुलून दिसणारे व्यक्तिमत्व जनसेवक आमदार सन्माननीय संजयजी केळकर साहेब यांना विनंती करतो की त्यांनी उपस्थित जनसमुदायाला मार्गदर्शन करावे. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन करून आजच्या या महायुतीच्या कार्यकर्ता मेळाव्यासाठी या ठिकाणी उपस्थित माझे सहकारी ॲडव्होकेट निरंजन डावखरे, एकनाथ या सगळ्या प्रभागाचे नेते, एकनाथ भोईर, डॉक्टर सुधीर दागडेजी, उमेदवार अनिता यादव, यज्ञा भोईर, सुरेश कांबळे, अमित सरैया, दिनेश मलपे, वीरसिंग पाच्छा, बाळा केंद्रे, दादा प्रतिपादूर, ललिता कळंबे, दया यादव, स्नेहाताई शिंदे, सर्व कार्यकर्ते बंधूंना आणि भगिनींना मी अशा वेळेला उभा आहे की ज्याला भाषण करायचंय त्यालाही लवकर जायचंय आणि जे भाषण ऐकायला समोर कार्यकर्ते आहेत त्यांना पण भूक लागली आहे आणि इतकी भाषणं झालेली आहे त्यामुळे मी या ठिकाणी उभा आहे. कृपया एक 10-15 मिनिटं थांबा. एवढा वेळ आपण थांबलेला आहे. एक 10-15 मिनिटं कोणी उठू नका प्लीज. आपल्याला भुका लागल्या ते आम्हाला कळत आहे. प्लीज कोणतरी उठू नका. अनेक जणांची या ठिकाणी भाषणं झाली आणि त्याच्यामुळे मला तुमच्या चेहऱ्यावरनं दिसतंय आणि विशेष करून आमच्या लाडक्या बहिणीच्या की अरे बापरे अजून इथं राहिलंच आहे की काय. ही गर्दीच एवढी आहे आणि ही गर्दी एवढी साक्ष देते की या 15 नंबर प्रभागाचं एकनाथ भोईर यांच्या नेतृत्वाखाली 4च्या 4 उमेदवार 100% महापालिकेमध्ये निवडून जातात. तसा हा बालेकिल्ला आहे. हा बालेकिल्ला आहे युतीचा. हा बालेकिल्ला आहे संबंध शहरामध्ये आपले लाडके उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचा. हा प्रभाग नंबर 15 बालेकिल्ला आहे एकनाथ भोईर यांचा आणि त्याच्यामुळे सगळे एकनाथ हे काम करणारेच आहे. 24/7 कसं काम केलं जातं हे आज नाही अनेक वर्ष मी या वाघ इस्टेट असेल, इंदिरानगर असेल, सगळे भाग असतील यामध्ये मी आलेलो. धर्मवीर दिघे साहेब ज्या वेळेला जिल्ह्याचे प्रमुख होते त्याही वेळेला मी आमच्या पक्षाचा आमच्या जिल्ह्याचा अध्यक्ष होतो आणि मग मोदा जोशी असतील, प्रकाश परांजपे असतील, अनेक तुमचे आमदार खासदार यांच्यासोबत सर्व निवडणुकांमध्ये युतीच्या मेळाव्याला प्रचार सभांना आम्ही जॉईंटली या ठिकाणी येत होतो आणि त्याच्यामुळे या भागामधल्या नागरिकांनी नेहमी महायुतीच्याच पाठीशी त्यांनी त्यांचा आशीर्वाद दिलाय, महायुतीलाच वेळोवेळी निवडून दिलाय आणि त्याच्यामुळे निश्चितपणे हा प्रभाग जो आहे या प्रभागाच्या माध्यमातून हा मतदार जो आहे हा मतदार निश्चितपणे आपल्या पाठीशी उभा राहील अशा प्रकारचा मला विश्वास वाटतो. मित्रांनो, निवडणुका येत असतात. डबल इंजिन सरकार आता या देशामध्ये आणि राज्यामध्ये आहे. आदरणीय नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वाखाली केंद्रामध्ये 3ऱ्यांदा मोदीजी पंतप्रधान झाले आणि त्या ठिकाणी एक पहिलं इंजिन लागलं. महाराष्ट्रामध्ये आदरणीय देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली माननीय एकनाथ शिंदे साहेब उपमुख्यमंत्री यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रामध्ये देखील दुसरं इंजिन लागलं
आणि आता महापालिकेमध्ये देखील 100+ एवढे महायुतीचे नगरसेवक त्या ठिकाणी जाऊन आपल्याला कुठल्याही परिस्थितीमध्ये हे तिसरं इंजिन देखील लावायचं आहे आणि त्याच्याकरता आपला हा अट्टहास आहे. महायुती म्हणजे कधी कुठलीही युती झाली तर ते अन्यायाचंच वाटप असतं. आमचे प्रमोदजी नेहमी सांगायचे की हे न्यायाचं वाटप नसतं, हे अन्यायाचं वाटप असतं. याच्यामध्ये नफा पण आहे, तोटा पण आहे, याच्यामध्ये समन्वय पण आहे आणि स्पर्धा पण आहे, याच्यामध्ये त्याग पण आहे, बलिदान पण आहे. परंतु आपलं शेवटचं लक्ष जे आहे ते आपल्याला हा देश घडवायचा आहे की जो देश आर्थिक स्थितीमध्ये 14व्या नंबरवर होता तो आता 4थ्या नंबरवर आला. हा क्रमांक 1 वर आणण्याची ताकद जी आहे ती तुमच्या आमची आहे आणि तुम्ही आम्ही भक्कम राहिलो तो जगामध्ये हा प्रथम क्रमांकावर येणार आहे. राज्यामध्ये देखील महाराष्ट्र पुढे येणार आहे. महाराष्ट्राशिवाय देश चालणार नाही अशा प्रकारचं काम या ठिकाणी निर्माण होणार आहे आणि त्याच्याकरता आपल्याला आपलं घाम घालायचं. आपल्याला काहीतरी मिळेल म्हणून आपण काम करत नाही, तर ही माणसं घडवायची आहे, हा समाज घडवायचा आहे. या समाजाला या स्थानिक पातळीवर सर्व प्रकारची सुरक्षा असेल, सुविधा असेल, विकास असेल, हा प्रत्येक घराघरामध्ये पोहोचवायचा आहे आणि त्याच्यामुळे आपण या ठिकाणी जमलोय, ते त्याच्याकरता जमलोय आणि त्याच्यामुळे आता आपल्याकडे 1 आठवडा शिल्लक आहे. खरं तर 7 दिवसच शिल्लक आहे आणि त्याच्यामुळे आपण ओव्हर कॉन्फिडन्समध्ये पण जाता कामा नये. समोरच्यांचा काही मला काही दिसतच नाहीये, समोरच्यांचा प्रचारच नाहीये, समोरच्यांचं काय चाललंय हेच कळत नाहीये, तरी देखील आपल्याला गाफील जायचं नाही. कारण मतदार जो असतो तो मतदार हा विचार नेहमी करतो की हे लोक मला गृहीत पकडायला लागले का काय, हे भाजप सेनेवाले आम्हाला गृहीत पकडतात की काय, आणि असं त्यांना वाटता कामा नये. आणि म्हणून घराघरामध्ये आपल्याला जायचं, घराघरामध्ये लोकांना बाहेर काढायचं. मतदान कमी होण्याची शक्यता नेहमी असते, परंतु घराघरामध्ये मतदाराकडे गेलं ते एवढ्या मोठ्या मताधिक्याने एकनाथ होईल आपण निवडून येऊ की समोर पुढच्या वेळेला सगळेच बिनविरोध निवडून येतील की काय, अशा प्रकारची ताकद त्या यांच्यासमोर उभं कशाला राहायचं. समोरचे त्याच्यामध्ये बिजी आहे, कोणी कोर्टात जाते, कोणी म्हणतं असं झालं तसं झालं. अहो समोरचा जो उमेदवार आहे त्याला जेव्हा लक्षात येतं की एवढी मोठी ताकद आहे आपल्याला काही लढण्यात अर्थ नाहीये, तो माघार घेतो. त्याच्यामुळे माघार घेतलेली आहे. महाराष्ट्रामध्ये 66 नगरसेवक आपल्या टाइम लगेगा यहाँ पे. ही मोठी गोष्ट आहे. कुठला नंबर टाकला? जे काही लोकशाहीला आपण फार मोठं काही नंबर टाकला. अडचण आणलेली असा विषय नाहीये. ज्यावेळेला एखाद्या पक्षाचे, एखाद्या महायुतीचे माणसं झपाट्याने काम करतात त्यावेळेला लोकांना एक विश्वास वाटतो की आता हे निवडणूक आपण लढण्यात काही अर्थ नाही. आणि अशामुळे देखील माणसं जी आहेत, उमेदवार जे आहेत ते आपला उमेदवारी अर्ज मागे घेतात. आणि त्याच्यामुळे मैं आपको इसीलिए कह रहा हूं, जैसे निरंजन जी ने आपको एक बहुत सुंदर घोषणा दी जो हमने वहां पे कल वसंत विहार में भी दी कि 3 कमल 1 तीर निकाल, तीर कमान, जय श्रीराम जय श्रीराम. प्रभू रामचंद्रांचं मंदिर जे आहे ते तुम्ही आम्हीच त्या ठिकाणी निर्माण केलं. हा ढाचा जो आहे तो 1992 साली जो पडला तो देखील हिंदुत्ववादी कारसेवकांच्या मेहनतीनेच पडलेला आहे. आणि आज तिथे भव्य दिव्य अयोध्येमध्ये जे मंदिर आपल्याला दिसतंय ते तुमच्या आमच्या विचारांमुळे दिसतंय, हिंदुत्वाच्या विचारांमुळे दिसतंय. आणि त्याच्यामुळे हा बाण जो आहे तो एकजुटीने आपल्याला आपल्या भागामध्ये देखील सुरू ठेवायचा असेल तर आपल्याला याच्याशिवाय पर्याय नाही. कमळ आणि तीर कमान शिवाय पर्याय नाही. आणि त्याच्यामुळे येणाऱ्या उरलेल्या दिवसामध्ये झपाट्याने काम करा आणि इतकं असं मताधिक्य मिळवा की पूर्ण शहरामध्ये एवढं मताधिक्य मिळालं नसेल एवढ्या प्रकारचं मताधिक्य मिळवा. अशा प्रकारचं मी आवाहन करतो आणि माझे 2 शब्द पुरे करतो. जय हिंद, जय श्रीराम.